नमस्कार मित्रांनो, ही धोंड्याच्या महिन्यामध्ये गायीची पूजा का करावी यामध्ये पूर्ण आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा. आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता असे म्हटले जाते, कारण गाय ही फक्त एक प्राणी नाही, तर ती आपल्या धर्माची, श्रद्धेची आणि समृद्धीची ओळख आहे. धोंड्याचा महिना आला की गावागावामध्ये गायीची पूजा केली जाते. काही ठिकाणी गायीला हळदी कुंकू लावले जाते, तिच्या पायाला वंदन केले जाते, तर काही ठिकाणी तिला गोड धान्य खाऊ घालून आशीर्वाद घेतला जातो. पण प्रश्न असा पडतो की धोंड्याच्या महिन्यातच गायीची पूजा का केली जाते? यामागे धार्मिक कारण काय आहे आणि या पूजेने घरात काय बदल होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ हिंदू धर्माविषयी असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धोंड्याचा महिना म्हणजे काय? ग्रामीण महाराष्ट्रात धोंड्याचा महिना हा शब्द फार प्रसिद्ध आहे. हा काळ शेतीसाठी, निसर्गासाठी आणि जनावरांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळी शेतकरी लोक गाई बैलांवरच अवलंबून होते. त्यांच्यामुळे शेती व्हायची, धान्य यायचं आणि घर चालायचं. म्हणून या महिन्यात जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली. गाय ही घरातील लक्ष्मी मानली जाते. ज्या घरात गाय असते त्या घरात देवाचा वास असतो, असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. पुराणांनुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. गायीच्या शिंगांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र, तर पाठीमध्ये सर्व तीर्थस्थानांचा वास मानला जातो. म्हणूनच गायीला नमस्कार करणं म्हणजे सर्व देवतांना नमस्कार करणं आहे. आपल्या घरासमोर जर रोज गाय आली तर तिला भाकरी देणं फार पुण्याचं काम मानलं जातं. धोंड्याच्या महिन्यात ही पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात सुख शांती वाढते. श्रीकृष्ण आणि गायीचं नातं काय आहे? भगवान श्रीकृष्णांना गोपाल असं म्हटलं जातं, कारण त्यांना गायी फार प्रिय होत्या. लहानपणी श्रीकृष्ण रोज गायी चारायला जात असत. ते स्वतः गायींना प्रेमाने हाक मारत, त्यांना चारा भरवत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवत. एकदा वृंदावनात मोठं संकट आलं, तेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गायी आणि गावकऱ्यांचे रक्षण केले. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? जिथे गायीचा सन्मान होतो तिथे देव स्वतः संरक्षण करतात. गायीची पूजा कशी करावी? धोंड्याच्या महिन्यात सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. गायीला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी. त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावावे, फुलांची माळ घालावी आणि तिची आरती करावी. तिला गूळ, भाकरी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. पूजा करताना मनात एकच भावना असावी, हे गोमाते, आमच्या घरावरती तू कृपा ठेव. जर प्रत्यक्ष गाय उपलब्ध नसेल तर गायीच्या फोटोची सुद्धा पूजा केली तरी पुण्यच मिळणार आहे. एक सत्यकथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फक्त एकच गाय होती. घरात खूपच गरिबी होती. पैसे अजिबात नव्हते. शेती सुद्धा कोरडी पडलेली होती.
पण रामू रोज त्या गायीची पूजा करायचा. धोंड्याच्या महिन्यात तर तो विशेष पूजा जास्त करत असे. पण एक दिवस गावामध्ये खूपच मोठा दुष्काळ पडला. लोकांकडे खायला सुद्धा धान्य नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे रामूच्या घरात कधीच अन्न कमी पडलेलं नाही. लोकांनी विचारलं, रामू, तुझ्या घरामध्ये हे कसं शक्य आहे? तेव्हा स्वतः रामू हसला आणि म्हणाला, ही माझी गाय नाही, ही माझी आईच आहे, जिच्या आशीर्वादाने माझं घर चालतं. त्या दिवसापासून गावातील प्रत्येकाने गायीची पूजा सुरू केली आणि त्यांचं नशीबच उघडायला लागलं. गायीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्ट विचार करून सांगितली आहे. गायीचं दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करतात. तसंच गोमूत्र, शेण आणि पंचगव्य यांचा उपयोग औषधांमध्ये सुद्धा केला जातो. गायीमुळे वातावरण शुद्ध राहतं असंही सांगितलं जातं. म्हणूनच गाय ही फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर आरोग्य आणि निसर्गासाठीही महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे तर गायीची पूजा तुम्ही नक्कीच करा. धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिक पुण्य मिळते. आजच्या काळामध्ये माणूस पैशाच्या मागे धावत आहे, पण आपल्या संस्कृतीतील खरे संस्कार विसरत चाललेला आहे. गायीची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही, तर कृतज्ञतेची भावना आहे. जी गाय आपल्याला दूध देते, जी आपल्या शेतकऱ्याची साथ देते, तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. धोंड्याच्या महिन्यात मनापासून गायीची पूजा तुम्ही करा. देव तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच आणतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय गोमाता नक्की लिहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय गोमाता, जय श्रीकृष्ण, जय श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या परिवारावरती कायम टिकून राहावी, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.